तुम्हाला माहिती आहे का, पावसाळ्यात काही झाडांचे आंबे खूप लेट पिकतात कारण ते लेटही लागतात. तर असे आंबे बाजारात विकायला आले होते आणि मी म्हटलं त्याचं आज आपण मस्त गोड लोणचं करू आणि याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू. तर नमस्कार, मी स्वरा बांदेकर्स किचनमध्ये. आज आपण अगदी मोजक्या साहित्यामध्ये छान असं आंब्याचं गोड लोणचं करू. लोणचे करण्यासाठी इथे मी 2 कच्चे आंबे घेतले होते. आंबे मी अगोदरच वरची साले काढून तासून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे बारीक फोडी करून घेतल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी आंब्याच्या छान फोडी करून घेतल्या आहेत. आंबा एकदम चवीला गोड असल्यामुळे त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण अगदी कमी लागलं आहे. आंबा जर चवीला गोड नसेल आणि आंबट असेल तर त्यावेळेला गुळाचं प्रमाण भरपूर लागतं. तर इथे मी गॅस लावून घेतला आहे आणि फोडी ठेवून घेतलेलं भांडं मी गॅसवर ठेवून घेतलं आहे. आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर आणि 1 वाटी गूळ घालून घ्यायचं आहे. आता हे प्रमाण नेमकं असं सांगता येणार नाही, कारण हे प्रमाण आंब्याच्या गोडीवर अवलंबून असतं. जर आंबा गोड असेल तर आपण साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण कमी करू शकतो आणि आंबा एकदम आंबट असेल तर आपल्याला गूळ किंवा साखरेचं प्रमाण जास्त लागतं. त्यामुळे हे सर्व आंब्याच्या गोडीवर अवलंबून आहे. आता इथे मी 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर घालून घेतलं आहे. लोणच्याला छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी 2 ते 3 तुकडे दालचिनी, त्याचबरोबर 2 ते 3 तुकडे लवंग वापरणार आहे. त्यामुळे ह्या लोणच्याला मस्त असा फ्लेवर येईल. ह्या ज्या आंब्याच्या फोड्या आहेत त्या जोपर्यंत गुळामध्ये छान मुरत नाहीत तोपर्यंत हे मिश्रण हलवत राहायचं आहे. 1-2 मिनिटांनी हे मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे ते खाली लागणार नाही. आता लोणच्याला थोडासा तिखट फ्लेवर येण्यासाठी इथे मी 3 मिरच्या कट करून घालत आहे. आता ह्या मिरच्या देखील लोणच्यामध्ये छान शिजवून घ्यायच्या आहेत. मिरची टाकल्यामुळे हे लोणचं तिखट आणि गोड असं मस्त फ्लेवरमध्ये लागेल. ह्या मिरच्यांऐवजी तुम्ही लाल तिखट देखील टाकू शकता, पण ते कांदा लसूण नसलेलं टाकायचं. जी मिरची पावडर असते ती टाकायची आणि ती देखील ह्या लोणच्यामध्ये पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. आता हे लोणचं आपलं छानसं तयार झालं आहे. ते थंड करण्यासाठी मी साईडला ठेवून देते. तर लोणचं आपलं थंड झालेलं आहे. मी आता हे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवत आहे. लोणचं नेहमी प्लास्टिकऐवजी काचेच्या बरणीत छान टिकतं. त्याचबरोबर ते आरोग्यासाठीही चांगलं असतं. आपण हे लोणचं 7 ते 8 दिवस बाहेर स्टोअर करू शकतो. पण हे आपल्याला जास्त काळ ठेवायचं असेल, लवकर संपणार नसेल तर आपण ते फ्रीजमध्ये ठेवू शकतो. अगदी साधी, सिंपल आणि काहीही जास्त इन्ग्रेडियंट्स न घालता एकदम चविष्ट अशी ही गोड लोणच्याची रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर माझ्या चॅनेलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.